संजय गांधी श्रावणबाळ अनुदान योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतरही ज्या अनुदानाच्या योजना आहेत, या सर्व लाभार्थ्यांकरिता आपणा सर्वांसमोर एक माहिती घेऊन आलेलो आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्हाला अवगत व्हावी, जेणेकरून तुम्ही पॅनिक होणार नाहीये. कारण की संजय गांधी निवृत्ती वेतन योजना, अनुदान, श्रावणबाळ योजना, जेवढ्या काही योजना आहेत, त्या सर्व काही योजनेचे जे अनुदान आहे, ते योजनेचे अनुदान मिळण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये उशीर झालेला आहे. 1 महिना उलटून जात आहे जवळ-जवळ, कारण 27-28 तारीख उजाडत आहे आता. तर ते पॅनिक होत आहेत सर्व लाभार्थी, त्यांना त्रास होत आहे. रक्कम भलेही थोडकी असेल, ₹1500 असतील, पण त्या ₹1500 म्हणजे त्यांचं औषधी, पाणी, साखर, तेल, पाणी काय जे करायचं ते करतात. ते धकवतात, कसा तरी महिना काढण्याचा प्रयत्न करतात. मी रोज हे जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, श्रावणबाळ निवृत्ती योजना योजनेचे लाभार्थी आहेत, रोज यांच्या संपर्कात असतो, उठतो, बसतो. मला त्यांचे जे कष्ट आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, ते अवगत होतात, मला दिसतात. मी ते सर्व काही जाणून आहे. माझ्या स्वतः माझ्या टचमध्ये असलेले खूप सारे जवळचे माझे ते नातेवाईक आहेत, लाभार्थी आहेत. त्यांना सुद्धा हीच परिस्थिती आहे. आर्थिकदृष्ट्या ते सुद्धा खूप म्हणजे खूपच कमकुवत आहे. तेव्हाच कुठे या योजनांचा ते लाभ घेतात. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा विषय असा आहे, की या अनुदानाला मिळण्याकरिता जो उशीर होत आहे, त्याची मुख्य कारणे काही खूप जास्त नाहीत मित्रांनो. फक्त आणि फक्त 2च मुख्य कारणे आहेत मित्रांनो. ती म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांचं जे अनुदान आहे ते ऑक्टोबर महिन्यापासून वाढवण्यात आलेलं आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांचं अनुदान वाढवल्याच्या नंतर सुद्धा खूप सारे असे लाभार्थी आहेत ज्यांना ₹2,500 म्हणजे वाढीव अनुदान जे आहे ₹1,000चं ते मिळालेलं नाहीये आणि त्यांना ते मिळावं याकरिता तालुका पातळीवर सर्व दिव्यांग बांधवांकडून कागदपत्रे जमा करण्यात येत आहे. कागदपत्रे जमा करून ती अपलोड करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे मित्रांनो. त्यामुळेच हे जे अनुदान आहे, ते अनुदान येण्याकरिता उशीर होत आहे मित्रांनो. तर महत्त्वाचा विषय आहे, की या अगोदर काय व्हायचं, की तहसील पातळीवर अनुदान यायचं आणि तिथून याद्या बनायच्या आणि बऱ्याच वेळा कास्ट वाईज एस-सी, एस-टी, ओबीसी, ओपन कॅटेगरीनुसार जसा निधी उपलब्ध झाला, त्यानुसार निधीचं वितरण बँकेकडे याद्या पाठवल्या जायच्या, मेल पाठवल्या जायचे आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये वितरण सुरू व्हायचं. ही नेहमीची प्रोसेस होती. आता बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आहोत, की हे जे वितरण आहे ते डीबीटीद्वारे होत आहे. आधार संलग्न खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रक्रियेमधून पीएफ-एमएसच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पहिल्याप्रमाणे अगोदरप्रमाणे ज्या म्हणजे कास्ट वाईज किंवा ज्या लाभार्थ्यांचं मग ते संजय गांधीचे असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतनचे असतील, जर त्यांचा निधी उपलब्ध झाला तर त्यांना तसं जे देता येत होतं ते आता देता येत नाहीये. कारण पीएफ-एमएसच्या माध्यमातून या प्रणालीच्या माध्यमातून डीबीटीद्वारे थेट ॲट अ टाईम सर्वदूर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या निधी उपलब्ध करून शासन निर्णय वगैरे काढून त्यांना तो लाभ देण्यात येतो. ते अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येते. त्यामुळे हा उशीर होत आहे मित्रांनो. आता मी या अगोदर सुद्धा 18 डिसेंबरला एक व्हिडिओ सर्वांसोबत शेअर केला होता लाभार्थ्यांसोबत. त्यावेळेसच मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, की 23 डिसेंबर पासूनच ही प्रक्रिया सुरुवात होणार आहे. एवढं सोपं नसते मित्रांनो, की नाही बाबा एवढं आठवडाभर अगोदर तुम्हाला एवढी परफेक्ट माहिती देणे आणि अक्षरशः खरोखर त्या दिवसपासून ती प्रक्रिया वितरणाची सुरुवात होणे आणि 23 तारखेच्या नंतर सुद्धा मी ज्याप्रमाणे आपणा सर्वांना सांगितलं होतं 18 डिसेंबरला, त्याप्रमाणे 23 तारखेला पोर्टलवर ती प्रक्रिया सुरू झाली होती आणि 24 तारखेपासून रात्रीपासून ते वितरण होण्याकरता सुरुवात होण्याकरता सर्व मार्ग खुले झालेले होते मित्रांनो. परंतु विषय असा होता, की अधिकाऱ्यांकडे दिव्यांग बांधवांचे जे कागदपत्र आहेत ते येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच आहे आणि आता त्यांचे कागद येत असताना, ते अपलोड करत असताना मग काही लाभार्थ्यांना त्यांचं वाढीव अनुदान देण्यापासून वंचित राहू लागले, ते सुटू लागले. त्यांच्यामध्ये नाराजगी होता कामा नये, रोष निर्माण होता कामा नये. यामुळे त्यांनी परत तो वेळ घेतलेला आहे आणि सर्वांचे कागदपत्र अपलोड करून वाढीव जे अनुदान आहे ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर हे ही खात्री पटल्याच्या नंतर मी तुमच्या समोर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने आज हा व्हिडिओ टाकत आहे, शेअर करत आहे, अपलोड करत आहे मित्रांनो. नाहीतर मी हीच माहिती, हाच व्हिडिओ या 2-3 दिवसा अगोदर सुद्धा आपणा सर्वांपर्यंत शेअर करू शकलो असतो. परंतु त्यांच्या संपर्कात झाल्याच्या नंतर थांबल्याच्या नंतर आता आज सकाळपासून काल सुद्धा पाहिलं पोर्टलवर जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांच्या आधार कार्डचा नंबर त्याच्यावर टाकून पाहण्याचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा घेत नाहीये पोर्टल. त्या पोर्टलवर मीच काय, तर जे लाभार्थी आहे ज्यांच्याकडे Android मोबाईल आहे, ज्यांना या संदर्भात माहिती आहे, या पोर्टलवर जाऊन स्वतःचं जे चेक करता येते ते चेक करत असतात. त्यांना सुद्धा तीच अडचण येत आहे, एरर दाखवत आहे. तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आज तर सुट्टीचा दिवस आहे.
परंतु PFMS प्रणालीद्वारे जर ही प्रक्रिया पहिलीच अगोदर पार पडलेली असती तर सुट्टीच्या दिवसाची सुद्धा त्याला काही अडचण आली नसती. परंतु ती अडचण येण्याचं कारण आहे की ती प्रोसेस पूर्ण झालेली नाहीये. बराचसा निधी उपलब्ध झालेला होता. जरी शासन निर्णय निघालेला नसला तरी सुद्धा हे वितरण या अगोदरच सुरू होणार होतं मित्रांनो, 1-2 दिवस अगोदरच. आणि आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत सर्व लाभार्थ्यांचं वितरण वितरित झालेलं राहणार होतं मित्रांनो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या लाभार्थ्याचं वाढीव अनुदान मिळावं यामुळे त्यांचे कागदपत्र अपलोड होत असतात. या साऱ्या गोष्टीमुळे तो उशीर होत आहे मित्रांनो. तर आता उद्या सोमवार आहे. उद्या ऑफिशियली डे चालू होणार. कामकाजाचा दिवस चालू होणार. आता यामधली जी महत्त्वाची माहिती आहे किंवा अजून जे नवीन अपडेट आहे ते उद्या 100% खात्रीशीर तुम्हाला कळून जाईल. मी असं म्हणत नाही की उद्याच्या उद्या शासन निर्णय निघेल, उद्याच्या उद्या वितरण चालू होऊन जाईल, उद्याच्या उद्या तुम्हाला पैसे मिळू शकतील, वेळ प्रसंगी मिळूही शकतील. परंतु 100% ज्याप्रमाणे मी तुम्हाला 18 डिसेंबरला सांगितलं होतं की 23 तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यानुसार आज मी काही तुम्हाला हे स्पष्टपणे हमी देत नाही की उद्यापासून सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. हां, गोष्टी क्लिअर होऊन जातील, पण वितरण होऊन जाईल किंवा ₹4,500 मिळतील. म्हणजे या महिन्याचे ₹2,500 दिव्यांग बांधवांचे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 2 महिन्याचे जे ₹1,000 राहिलेले आहेत ते 2,000 आणि हे 2,500 असे ₹4,500 वितरण होऊन जातील. हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगत नाही, परंतु तशी प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो. ज्यामुळे या विषयाला अनुदानाला वितरण होण्याकरिता दिरंगाई होत आहे, वेळ लागत आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, हे तुमचं लाभार्थ्याचं जे अनुदान आहे ते नक्कीच मिळणार आहे आणि अनुदान दिव्यांग बांधवांना त्यांचं पुरेपूर अनुदान मिळावं ही झाली एक गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी आहे की आतापर्यंत म्हणजे या 2 महिन्यामध्ये जे झालं ते झालं. खऱ्या अर्थानं आपण याच्या अगोदर सुद्धा पाहत होतो की या 2 महिन्याच्या अगोदर 4-5 महिने आपल्या सर्वांना, या सर्व लाभार्थ्यांना या योजनेच्या यांचं जे अनुदान आहे ते महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 5-6 तारखेपर्यंत मिळणं सुरू झालेलं आहे. योग्यरित्या खूप चांगला प्रकार चालू होता मित्रांनो. परंतु त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं की 2-2, 3-3 महिने हे अनुदान मिळत नव्हतं. कोणतं अनुदान कोणत्या महिन्यात आलं हे सुद्धा काहीच कळत नव्हतं. परंतु आपल्याकरता एक-एक अपडेट येत आहे. WhatsAppवर चॅटबॉट आलेलं आहे, पोर्टल आलेलं आहे. अशीच अपडेट अजून सुद्धा चालू आहे तुमच्या सर्व लाभार्थी बांधवांकरिता की येत्या महिन्यापासून म्हणजे जानेवारीच्या नवीन वर्षाच्या जानेवारीपासून वेळप्रसंगी जानेवारीमध्ये नाही झालं तर हमखास फेब्रुवारीपासून हे सुरू होऊन जाईल की तुम्हाला महिन्याच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून 1 तारखेपासूनच तुमचं वितरण कसं सुरळीत तुमच्या खात्यावर वितरित करता येईल याकरिता सुद्धा प्रयत्न आहेत. म्हणजे वाढीव निधी दिव्यांगांना मिळावा आणि तुमचं जे वितरण आहे अनुदानाचं ते योग्य वेळेवर व्हावं. या 2 गोष्टीमुळे फक्त उशीर होत आहे. दुसरा कुठलाही काही अडचणी नाही आहेत. निधीची अडचण वगैरे कुठली काहीच अडचण नाही मित्रांनो. फक्त आणि फक्त 2 गोष्टीची अडचण आहे. ती म्हणजे अशी की तुम्हाला नेहमी दर महिन्याला वेळेवर अनुदान मिळावं आणि वाढीव जे अनुदान आहे ते सुद्धा लाभार्थ्यांना मिळणं चालू होऊन जावं. फक्त आणि फक्त या 2 गोष्टीच्या 2 कारणामुळे तुम्हाला उशीर होत आहे मित्रांनो. तर मित्रो, उद्यापासून ही प्रक्रिया, ही प्रोसेस परत सुरू होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला येत्या 2-4 दिवसामध्ये कधीही शासन निर्णय निघो अथवा न निघो, तुमच्या निधीचं नियोजन होऊन तुमच्या सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यावर हे अनुदान जमा व्हायला सुरुवात कधीही होऊ शकते मित्रांनो. आणि महत्त्वाचा विषय मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओवर काही नाराज लाभार्थ्यांनी रोष व्यक्त केला की खोटी माहिती दिली, कुठे गेले पैसे, कधी मिळणार पैसे, तुम्ही खोटं बोलता. मित्रांनो, मी 10 वर्ष झाले या चळवळीमध्ये काम करत आहे. माझ्या घरातील लाभार्थी आहेत. मी रोज त्या गोरगरीब लाभार्थ्यांच्या मधामध्ये बसतो, उठतो आणि एवढंच नाही तर लाभार्थ्यासोबतच नाही तर माझ्या अधिकाऱ्यासोबत सुद्धा संपर्क आहे. त्यांच्या टचमध्ये आहे. त्यांच्याकडून मी अपडेट घेत राहतो, वाचत राहतो, ऑनलाईन, ऑफलाईन थेट त्यांच्याशी संपर्क साधतो, त्यांना भेटतो, मोबाईलवर सुद्धा त्यांच्याकडून अपडेट घेत राहतो आणि त्याच्यानंतर सर्व लाभार्थी बांधवांपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर नाराज होऊ नका मित्रांनो. लवकरच हे तुमच्याकरिता अजून सुरळीत कसं करता येईल आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओची सुद्धा, आमच्या बातमीची, आमच्या माहितीची सुद्धा, आमच्या अपडेटची सुद्धा गरज राहणार नाही. एवढ्या पातळीवर तुमच्यासाठी ऑलरेडी काम सुरू आहे मित्रांनो. त्यामुळे हा उशीर होत आहे. तर हे तुमचे आमचे संबंध, अपडेट, व्हिडिओ, नाराजी, कमेंट हे थोड्या दिवसाचं आहे. याच्यानंतर तुम्हाला कोणाच्याही व्हिडिओची काहीही गरज पडणार नाही. कुठेही संपर्क जास्त साधायची गरज नाही. थेट तुम्हालाही तुमच्यापर्यंत घरपोच या सेवा, माहिती पोहोचतील याकरिता हा उशीर होत आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल, धीर मिळेल, तुमच्या समस्यांचं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल, समाधान होईल. तर मित्र, निश्चिंत राहा. 2-3 दिवसामध्ये तुमचं सर्व काही प्रश्न मार्गी लागून जाईल, क्लिअर होऊन जाईल आणि वितरण सुद्धा सुरू होऊन जाईल. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली दिलासादायक माहिती, धीर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर मित्र, भेटूया लवकरच. उद्या परत वेळ प्रसंगी आवश्यक पडेल तर उद्याच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी आणि त्यामध्ये अपडेट सुद्धा घेऊन येईल. तर मित्र, तोपर्यंत धन्यवाद. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढेच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत